नमस्कार. मी दिलीप अलोणी बोलतोय, अलोणी काका. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी सतत मनोज जरांगे या माणसावर टीका करतो आहे आणि देवेंद्र फडणवीसांची बाजू घेतो आहे. कारण की जरांगे हा फडणवीसांवर ते ब्राह्मण असल्यामुळे बेसिकली अटॅक करतोय आणि त्यांना मुख्यमंत्री पदावरून काढण्याच्या तो मागे आहे. हा पूर्णपणे राजकीय स्टंट आहे. पण या व्हिडिओमध्ये मी जरांगेच्या विरुद्ध काही बोलणार नाहीये फारसं. माझा पूर्ण जे मुद्दे आहेत, माझा जो पूर्ण रोख आहे या व्हिडिओचा, तो देवेंद्र फडणवीस या व्यक्तीबद्दल असेल. फडणवीस साहेब 2014 मध्ये जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा ते खरं म्हणजे एक नोबडी होते. त्यांना फारसं काही महाराष्ट्रामध्ये लोक ओळखत नव्हते. परंतु मोदीजींनी ठरवलं की ते सुटेबल आहेत आणि ब्राह्मणाला मुख्यमंत्री बनवणं फार कठीण महाराष्ट्रात. पण मोदीजींनी ते केलं. यापूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी केलं होतं मनोहर जोशींच्या बाबतीत, आणि जेव्हा नुकतंच स्वातंत्र्य मिळालं होतं आपल्याला तेव्हा ब्राह्मण मुख्यमंत्री होते. पण ब्राह्मण हे नेहमीच अल्पसंख्य असल्यामुळे आणि पेशवेशाहीमुळे ब्राह्मणांवर एकूण लोकांचा राग असल्यामुळे बहुजनांचा ब्राह्मण मुख्यमंत्री ठेवणं फार कठीण असतं. परंतु फडणवीसांमध्ये असलेले जे चांगले गुण आहेत, त्यांची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एबिलिटी, त्यांचा नॉन करप्ट नेचर, यामुळे त्यांना ठेवण्यात आलं आणि महाराष्ट्राने त्यांना तसं बरंच काही ऍक्सेप्ट केलं. पण 2015 पासून ऑनवर्ड्स सतत त्यांच्या मागे काही ना काही प्रॉब्लेम्स शरद पवारांनी क्रिएट केले, शिवसेनेने क्रिएट केले, आणि त्याचे मुख्य म्होरके नेहमीच मराठे होते. तर मराठ्यांमध्ये जो एक ब्राह्मणांबद्दल राग आहे त्याचा वापर केला गेला. परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांची मनं जिंकली, त्यांना आरक्षण दिलं की जे बरंच काही टिकलं कोर्टामध्ये. पण तरी एखादी अशक्य गोष्ट तुम्ही करू नाही शकत. शेवटी ते सुप्रीम कोर्टात डिफीट झालं. त्यानंतर हे सरकारच गडगडलं एका तऱ्हेने, किंवा ते सत्तेत येऊ शकले नाही. 2019 मध्ये उद्धव ठाकरे वगैरे आले सत्तेवर, आणि त्या 2-2.5 वर्ष जेव्हा उद्धव ठाकरेचं सरकार होतं, म्हणजे महाभकास आघाडीचं, तेव्हा हा मराठ्यांचा काहीच प्रॉब्लेम आला नाही. सगळं काही शांत होतं. मग पुन्हा महायुती सरकार जेव्हा आलं तेव्हा मनोज जरांगे या व्यक्तीला पुढे करण्यात आलं. आता मनोज जरांगेला पुढे करणं हा पूर्णपणे योगायोग होता. ऍक्च्युअली त्या जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटे या गावात हा राहतो. हा खरं म्हणजे आपल्या सासूरवाडीला आला कारण की त्याच्या बापाच्या घरी याचं काही फारसं जमलं नाही. हा तिसरी पास. हा सतत काही ना काही खोड्या करणं, ब्लॅकमेलिंग करणं, यात आयुष्य गेलेलं. तोच त्याचा पोट भरण्याचा उपजीविकेचा मार्ग. परंतु तिथे वाळू माफियाच्या बद्दल पोलिसांनी काहीतरी कारवाई केली आणि त्यानंतर त्याला शह देण्याकरता मराठा आरक्षण या विषयावर तिथे सभा झाली, हे झालं ते झालं, आणि सभेतले लोक जेव्हा आउट ऑफ कंट्रोल गेले तेव्हा पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. ही बातमी जेव्हा शरद पवारांना कळली तेव्हा शरद पवारांनी संधीचा फायदा घ्यायचं ठरवलं, कारण की ते अतिशय धूर्त आणि हुशार आहेत पहिल्यापासूनच. त्या माणसाला मी हॅट्स ऑफ करतो की कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाने हा माणूस एकेकाळी पछाडला होता. आता तो बरा झाला असं म्हणतात, खरं खोटं देव जाणे. पण आजही त्यांच्या तोंडातून सतत लाळ पडत असते. त्यांना किती वेदना होत असतील आपण समजू शकतो. पण तरी हा माणूस या वयातही उभा आहे आणि अजूनही हा राजकारण करतो आणि अतिशय हाय लेवलचं करतो. तर शरद पवार साहेबांनी तिथे जे टोपे म्हणून त्यांचे मोठे नेते होते मराठ्यांचे, आणि जे एनसीपीचे सुद्धा एक मोठे नेते आहेत, त्यांना सांगितलं की अरे जा त्या जरांगेकडे जा, त्याला सांग की या संधीचा फायदा घेतला पाहिजे म्हणून. तर हे टोपे आणि त्याचे सहकारी
रात्री जरांगेच्या घरी पोहोचल्या आणि त्याला सांगितलं की आपल्याला याचं आंदोलन आता करायचंय मोठं, कारण की फडणवीसांनी हा लाठी मार केला असा आपल्याला आरोप करायचे. फडणवीस गृहमंत्री सुद्धा आहे. आणि तिथून हे काम सुरू झालं. शरद पवारांनी पैशांची, माणसांची आणि बुद्धीची रसद पुरवली आणि बाकी तर हिस्ट्री आहे. शरद पवारांनी अनेक घोड्यांवर आजपर्यंत पैसे लावलेले आहेत, पण हा घोडा मात्र सगळ्यात पुढे दौडतोय, अतिशय पैसे वसूल. तेव्हा शिंदे साहेब मुख्यमंत्री होते, तेव्हाही जरांगेचा पूर्ण काही रोख, पूर्ण काही हल्ला हा फडणवीसांवरच होता. खरं म्हणजे त्याकाळी जे मुख्यमंत्री होते त्यांच्यावर तो हल्ला व्हायला पाहिजे, पण तसं झालं नाही. शिंदे साहेबांच्याही लक्षात आलं की या संधीचा आपणही फायदा घेतला पाहिजे, मराठा मराठा म्हणून. तर शिंदे साहेबांनी आपले जवळचे लोक जरांगेकडे पाठवले, त्याच्याशी सगळेजण प्रेमाने बोलले आणि त्याला बरीच काही रसद शिंदे साहेबांनी पाठवली असं म्हणतात. दुर्दैवाने ती रसद रस्त्यातच जरांगेच्या लोकांनी खाल्ली. काहीतरी 7-8 रुपये होते, ते सगळे खाल्ले. तर जरांगेचं डोकं फिरलं, त्याने पुन्हा आरडाओरड सुरू केली. मग शिंदे साहेबांनी आणखीन 7-8 रुपये पाठवले आणि नंतर मराठा म्हणजे शिवाजी महाराजांची शपथ काय, आणि मी मराठा असेल तर मी तुम्हाला आरक्षण देणारच वगैरे वगैरे अश्युरन्सेस आणि पब्लिसिटी घेऊन शिंदे साहेबांनी स्वतःला मात्र जरांगेच्या जवळचं दाखवलं. तसंच इतर मराठा नेत्यांनी तेच केलं. एवढंच नव्हे तर गिरीश महाजन आणि अनेक भाजपचे नेते या जरांगेसारख्या फालतू माणसाला मन वळवण्याकरता त्याच्याकडे खेटा घालत होते आणि अगदी त्याचे जसे काही हे अनुयायी आहेत असं त्याच्याजवळ बसून तो म्हणेल ती पूर्व दिशा असे भाव तोंडावर आणून हे सगळे ऐकत होते. शिवसेनेचे लोकही तसेच जायचे तिथे. मला वाटतं कोण ते शंभूराजे देसाई, ते नेहमीच जरांगेबद्दल बोलताना माननीय वगैरे मोठमोठे शब्द वापरतात त्या थर्ड क्लास माणसाबद्दल. आणि हे सगळं होत असताना हा माणूस फडणवीसांना शिवीगाळ करतो आहे, याच्याबद्दल कोणालाच काही वाटलं नाही. एकदा विधानसभेमध्ये शिंदे साहेबांनी जरूर राग व्यक्त केला होता, पण ओव्हरऑल असा एक युनायटेड त्याला विरोध झालाच नाही. खरं म्हणजे त्याला तेव्हाच उचलून आणायला पाहिजे होतं की तुम्ही मान्यवरांना शिवीगाळ नाही करू शकत, परंतु हे सरकार घाबरत गेलं. आता आपण फडणवीसांकडे बोलू. फडणवीसांना काहीतरी एक न्यूनगंड आहे की आपण ब्राह्मण आहोत म्हणून आपल्याला आपण पडतं घेतलं पाहिजे, आणि हे मराठ्यांना घाबरतात. फडणवीस मराठ्यांना घाबरतात. खरं म्हणजे तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्ही कोणालाही घाबरायला नको. तुम्ही न्याय केला पाहिजे. तुम्ही राज्यामध्ये शांतता, सुव्यवस्था आणि राज्याचा विकास होईल याची काळजी घेतली पाहिजे. आणि ते जर तुम्हाला नसेल करता येत तर तुम्ही गृहमंत्री दुसरा ठेवा ना. तुम्ही कशाला ते तुमच्या काठीने ते साप मारण्याच्या चक्करमध्ये असतात. मराठा गृहमंत्री बनवा, तो मराठ्यांचे प्रॉब्लेम हँडल करेल ना. तुम्ही कशाला तिथे उगीच लुडबुड करतायत. तुम्हाला ते जमत नाहीये. आणि गृहमंत्री हा नेहमी मराठाच पाहिजे असं माझं मत आहे, कारण की त्यांच्यामध्ये एक जो क्षत्रिय वृत्ती असते ती फार थोड्यांमध्ये असते. ते अतिशय फर्मली डील करू शकतात अशा कुठल्याही क्रायसिसशी. पण फडणवीसांना पदाचा मोह काही जात नाही. आणि फडणवीस हे नाना फडणवीस आहेत, बाजीराव नाही आहेत. ते शौर्य नाहीये त्यांच्याजवळ. त्यांच्याजवळ फक्त एक मायकेव्हेलियन असा माइंड आहे. ते वेगवेगळ्या धूर्त युक्त्या वापरतात आणि त्यांच्या विरोधकांना, स्पेशली त्यांच्या पक्षातल्या विरोधकांना ते संपवतात. पण जरांगे त्यांना भारी पडला, कारण जरांगे अत्यंत ग्राम्य आणि शिवराळ भाषा वापरतो आहे. आणि हा माणूस सज्जनतेने बोलतोय की ज्याची गरज नाहीये.
समजा तुम्ही आणि मी आपल्या पत्नी बरोबर बाहेर कुठे गेलो आहोत आणि समजा 4 गुंडांनी त्या आपल्या पत्नीला छेडायला सुरुवात केली, तर काय आपण त्याला बाबा पुता करू? अहो काका, अहो सर, अहो भाऊ, नका हो असं करू, हे चांगलं नाही हो, असं म्हणू का? की आपण त्याला आया बहिणीवरून शिवाय देऊन तिथेच हाणामाऱ्या सुरू करू? काय करू आपण? स्वाभिमानी माणूस तेच करेल ना. तो प्राणाची पर्वा नाही करणार, पण आपल्या बायकोच्या, आपल्या बहिणीच्या रक्षणाकरता तो अशा गुंडांना आव्हान करेल. आणि फाईट झाली तर झाली. जेव्हा फडणवीसांच्या पत्नीला, आईला शिवीगाळ होते, तेव्हा माणूस चूप बसलाय. अरे कसला माणूस आहेस तू? आणि त्याचे सगळे MLA MP कोणी त्याची बाजू घेत नाहीये. खरं म्हणजे हा माणूस खरा लीडर नाहीये. जर त्याच्या जागी खरा लीडर असता तर जरांगेला केव्हाच अंदर केलं असतं. आमच्या इंदिरा गांधी ज्या होत्या त्या असत्या तर आतापर्यंत जरांगे जेलच्या कोठडीमध्ये सडत असता. तसंच यशवंतराव चव्हाण साहेब असते तर, वसंतराव नाईक असते तर, हे सगळे अगदी फर्म लीडर्स होते, मॅस लीडर्स. पण फडणवीसांमध्ये ती हिंमत नाहीये. आणि म्हणून माझं मत आहे की फडणवीस हे चांगले मॅनेजर आहेत, ते चांगले ऍडमिनिस्ट्रेटर आहेत, पण ते लीडर नाही आहेत. त्याच्यामुळे त्यांनी खरं म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये जायला पाहिजे, तिथे मॅनेजमेंट स्किल्स लागतात. तिथे खरा लीडर एकच आहे, तो म्हणजे नरेंद्र मोदी. बाकी सगळे मॅनेजर्स आहेत. गडकरी साहेब मोठे मॅनेजर आहेत, फार चांगल्यापैकी ते ऍडमिनिस्ट्रेशन करतात, देशाचा विकास करतात. तसंच देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा केंद्रात जायला पाहिजे. पण ते जर इथेच मुक्काम करून राहिले तर लोकांचा भाजपवरचा विश्वास उडून जाईल. जर मुख्यमंत्र्याला आई बहिणीवरून शिव्या देऊनही कोणाचं काही वाकडं होत नसेल तर मग सामान्य माणसाची काय दशा होईल? कोणी घाबरेल की? आणि हे धडधडीत दिसत होतं की हा जरांगे पाटील जर मुंबईत आला तर फार मोठा लॉ अँड ऑर्डर प्रॉब्लेम सुरू होईल. गणपतीचे दिवस आहेत, पावसाळा आहे, तरी सुद्धा या कचकाऊ मुख्यमंत्र्याने त्याला परमिशन दिली. कशा करता दिली? त्यांना हाकलायचं होतं तिथूनच. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन नावाची गोष्ट असते ना, ते तिथून निघण्यापूर्वीच यांच्या सगळ्या लिडर्सला अंदर करायला पाहिजे होतं. पण फडणवीस घाबरले. अजूनही थोथो तापडी चाललेली आहे. तो काहीही म्हणतोय आणि हे मान डोलवतात आहे. तर त्याला आमरण उपोषण करायचं तर जेलमध्ये टाका की, करू द्या त्याला आमरण उपोषण, मरण येईपर्यंत उपोषण करू द्या, काय हरकत आहे. पण फडणवीसांमध्ये ती हिंमत नाहीये. मला नेपोलियनच्या आयुष्यातली एक घटना आठवते. नेपोलियन बोनापार्ट हा फार मोठा जनरल होता, फार मोठा लीडर होता फ्रान्स देशातला, आणि त्याला जगज्जेता होण्याची अँबिशन होती. त्याने बराच काही भूभाग जिंकला होता. परंतु तो जेव्हा रशियावर त्याने आक्रमण केलं तेव्हा रशियातील प्रचंड थंडीमुळे आणि तिथल्या लोकांच्या एकूण शौर्यामुळे याचं जवळजवळ सगळं सैन्य कापलं गेलं आणि फार थोडे लोक वापस आले. त्यानंतर इंग्लंडने त्याच्या विरुद्धची मोहीम उघडली. त्यात नेपोलियनचा पूर्णपणे पराभव झाला आणि त्याला सांगण्यात आलं की एक तर तू तुझ्या राज्यपदावरून राजीनामा दे आणि फ्रान्स सोडायला तयार हो. आम्ही तुला एखाद्या ठिकाणी चांगल्यापैकी पगारही देऊ, वेतन, त्याला काय म्हणतात, वेगळा शब्द आहे त्याच्याकरता, मानधन म्हणता येईल, दर महिन्याला मिळेल, तनखा मिळेल आणि तुला तुझे लोक तुझ्या बरोबर नेता येतील, नोकर चाकर, थोडंफार सैन्य. त्याला शेवटी रडत पडत का होईना बोनापार्टने ऍग्री केलं आणि त्याला सेंट हेलेना या बेटावर पाठवण्यात आलं. पण तिथे तो गप्प बसला नाही. त्याने तिकडेही बसून सैन्याची जमवाजमव केली आणि फक्त 1000 सैनिक घेऊन त्याने पॅरिसवर आक्रमण सुरू केलं.
तेव्हाचे ब्रिटिशांचे मोठे नेते होते, त्यांनी तिथल्या एका मोठ्या मिलिटरीच्या जनरलला सांगितलं की याला जाऊन पकड किंवा याला मारून टाका. त्याप्रमाणे तो फ्रेंच सेना घेऊन गेला. तो ब्रिटिशांची सेना नाही घेऊन गेला, तो फ्रेंच सेना घेऊन गेला, कारण की फ्रान्सवर तेव्हा ब्रिटिशांनी ऑलरेडी आपलं राज्य प्रस्थापित केलेलं होतं. जेव्हा या दोन्ही सेना एकमेकांच्या समोर आल्या तेव्हा दोघांनी त्या काळी असलेल्या त्या ज्या बंदुका होत्या त्या एकमेकांवर रोखल्या आणि आता केव्हाही युद्धाला तोंड फुटेल हे नक्की झालं. पण नेपोलियनने आपल्या सैन्याला सांगितलं की नका, बंदुका खाली करा. त्यांनी बंदुका खाली केल्या त्याच्या आज्ञेप्रमाणे आणि एकटा नेपोलियन पुढे निघाला. तो ब्रिटिशांच्या सेनेपुढे उभा राहिला. ब्रिटिशांच्या सैनिकांनी बंदुका रोखलेल्याच होत्या. तेव्हा नेपोलियन म्हणाला की मी तुमचा आवडता राजा आहे, तुम्ही माझी मुलं आहात, तुम्हाला माहिती आहे की मी फ्रान्स देशाकरता किती त्याग केला आहे आणि तुमच्याकरता सुद्धा. तुम्हाला जर वाटत असेल की मी चुकीचं काम केलं किंवा मी देशभक्त नाहीये किंवा मी तुमची काळजी नाही घेतली तर खुशाल गोळ्या चालवा, मी तयार आहे. आणि असं म्हणून तो खाली मान धरून त्यांच्यापुढे उभा राहिला. ब्रिटिश कमांडरने ऑर्डर केली, फायर, गोळ्या घाला याला. पण एकाही सैनिकाने त्याला गोळी घातली नाही. उलट त्या ब्रिटिश सेनानीच्या हाताखालचे सर्व फ्रेंच सैनिक इकडे पळत पळत आले आणि नेपोलियनच्या बाजूला ते उभे राहिले. याला म्हणतात लिडरशिप. ही लिडरशिप आपण इंदिरा गांधींमध्येही बघितलेली आहे, कारण की इमर्जन्सी नंतर त्या इलेक्शन हारल्या, पण 2 वर्षातच पुन्हा इलेक्शन झाले आणि त्या पुन्हा जिंकल्या. त्यांनी ऑपरेशन ब्लू स्टार केलं, जरी त्यांना माहित होतं की सरदार लोक त्यामुळे खूप चिडतील, पण त्यांनी प्राणाची पर्वा न करता ऑपरेशन ब्लू स्टार केलं. त्यांनी खलिस्तानी लोकांना संपवलं आणि त्याची किंमतही त्यांना द्यावी लागली. पण त्याला म्हणतात लीडर, त्याला म्हणतात अगदी ब्रेव्ह लीडर. त्यांनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले, बांगलादेश बनवला आणि इकडे वेस्ट पाकिस्तान राहिला. त्यामुळे आपल्या शत्रूला त्यांनी विकन केलं. त्यांनीच अणुबॉम्ब स्फोट सुद्धा केला. हे सगळं करताना त्यांच्यामध्ये जी ताकद होती ती जबरदस्त होती. तेव्हा त्यांच्या भोवती जेव्हा काँग्रेसचे त्यांचे आमदार खासदार उभे राहायचे ते एखाद्या लहान मुलासारखे शाळेतल्या उभे राहायचे की मॅडम आहेत म्हणून, केव्हाही छडी मारतील. पूर्ण भारतात कोणाची हिंमत नव्हती त्यांच्या विरुद्ध जायची. अटल बिहारी वाजपेयी सुद्धा जबरदस्त लीडर होते. ते प्रेमाने हँडल करायचे सगळ्या गोष्टी, पण तरी त्यांच्यामध्ये तेवढाच कडकपणा होता. वेळ आली तर ते प्रिन्सिपल्सशी कधीच कॉम्प्रोमाइज नाही करायचे. नरेंद्र मोदींमध्ये ती लिडरशिप आहे, पण फडणवीसांमध्ये ती नाहीये. जर ती असती तर आज त्यांच्या पक्षाचे मराठा आमदार सोडून द्या, ब्राह्मण आमदार सुद्धा यांच्या बरोबर नाहीयेत. कोणी त्यांना सपोर्ट करत नाहीये. नाहीतर भाजपचे कार्यकर्ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत. का नाही प्रोटेस्ट होत आहे? कसली वाट बघतात आहे? आपल्या नेत्याची इज्जत जाते त्याच्याबद्दल काय होत आहे? होऊ द्या ना, रायट्स वेळ आली तर. कशाला घाबरतात तुम्ही? जो काही अन्याय होतो आहे महाराष्ट्रामध्ये, याच्यामुळे अराजकता माजेल, त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार आहात? आज महाराष्ट्रातल्या जनतेचा फडणवीसांवर विश्वास उरला नाहीये. या महायुती सरकारवर विश्वास उरलेला नाहीये. शिंदे साहेबांचे बहुतेक MLA अत्यंत भ्रष्ट आहेत. शिंदे साहेबही काही करत नाहीयेत. जरांगे मराठा आहे म्हणून त्याला सोडून द्यायचं, ही कुठली पद्धत झाली? आणि तो मराठा तरी आहे का? जो माणूस खानदानी मराठ्यांना कुणबी व्हायला सांगतोय, कुणबी ज्यांना एकेकाळी यांनी सेवक म्हणून ट्रीट केलेलं आहे, आज त्यांचीच भाकरी तुम्ही खेचण्याच्या मागे आहात. आणि हे सगळं होताना तुम्ही शांतपणे बघतात. तुमच्यामध्ये हिंमत नाहीये सत्याला सत्य म्हणायची. तर माझी पुन्हा फडणवीसांना विनंती आहे की एकतर जरांगेवर कडक वागा,
आणि ती तुमच्यात हिंमत नसेल तर चांगला मराठा गृहमंत्री करा, आणि तेही शक्य नसेल तर कृपया तुम्ही दिल्लीला चालले जा आणि इथे चांगला माणूस येऊ द्या. तुमच्या पक्षामध्ये एकाहून एक जबरदस्त लोक आहेत. नारायण राणे साहेब आहेत, राम कदम आहेत, आणखीनही बरेच असतील, पण या दोघांना मी चांगल्यापैकी ओळखतो. त्याच्यामुळे मला नक्की वाटतं की ते गृहमंत्रीपद फार चांगलं हँडल करतील. ते गिरीश महाजन वगैरे सोडा, ते असंच थोथो थापडी आहे सगळं काही. आणि शिवसेनेच्या हातात तर गृहमंत्रीपद देण्यात काही अर्थच नाही. प्रचंड भ्रष्टाचारी लोक आहेत ते सगळे. मला वाटतं आज बस एवढंच. तुम्ही सगळे जर याबद्दल ऍग्री होत असाल तर कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा. बस, गुड नाईट, धन्यवाद.